लाडकी बहिणीचा लाडक्याचा 24वा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता वाटप कधी होणार आहे, वितरणाची तारीख काय असणार आहे, वितरणाची तारीख या ठिकाणी तुम्हाला समोर येत आहे. तर लाडक्याचा जीआर कधी येणार आहे याच्याबद्दल अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. जवळजवळ 3 टीव्ही चॅनलवर ही बातमी आलेली आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघत आहे. तर सर्व लाडक्यांना एक छोटा प्रश्न विचारतोय, सर्वांना जून महिन्याचा हप्ता हवाय का? ज्या 80 लाख लाडक्या या ठिकाणी बाकी आहेत त्यांना देखील हप्ता भेटायला पाहिजे अशा स्वरूपाची आपण मागणी या ठिकाणी सरकारकडे करत आहोत. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक आहे. तर लाडक्यांना तुमचं नाव सांगायचं आहे, जिल्हा सांगायचा आहे आणि तुम्हाला 22वा 23वा आणि 21वा हे 3 हप्ते भेटलेत का कमेंट बॉक्स मध्ये पट सर्वांनी सांगायचं आहे. वितरणाची तारीख काय असणार आहे, एक महत्त्वाची मोठी अपडेट समोर आली आहे. बघा लाडक्यांना तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल, ज्या वेळेस अपडेट येतं त्याच वेळेस आपले व्हिडिओ येतात. जवळजवळ काल अपडेट आलं नव्हतं त्याच्यामुळे काल व्हिडिओ घेतला नाही. आज सकाळपासून अपडेट आलं नव्हतं, व्हिडिओ नाही घेतला. आता अपडेट आली आहे म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ घेऊन टाकत आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना विनंती आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. चला वेळेवर त्या व्हिडिओला सुरुवात करतो. वाटपाची तारीख काय असणार आहे, वितरणाची तारीख काय असणार आहे, 24वा हप्ता जून महिन्याचा हप्ता नेमका कधी भेटणार आहे तुम्हाला मी ते सगळं सांगणार आहे. चला काळजी करू नका लाडक्यांना, 24वा हप्ता सगळ्यांना भेटणार आहे. ज्या ज्या लाडके पात्र आहेत त्यांना सगळ्यांना हप्ता भेटणार आहे. काळजी करायची गरज नाहीये. वितरणाची तारीख काय असणार आहे, कोणाला मिळणार हप्ता, किती महिलांना हप्ता मिळणार हे सांगणार आहे. त्याचबरोबर 3000 रुपये मिळणार का? आता बघा बऱ्याच ठिकाणी चर्चा होत आहेत, बऱ्याच ठिकाणी मागणी होत आहे. महिना कोणता? जून महिना संपलेला आहे, जुलै महिना सुरू झालेला आहे. मग जून महिन्याचा हप्ता आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्र भेटायला पाहिजे. 3000 रुपये लाडक्या बहिणीच्या अकाउंटला यावं असे सरकारने या ठिकाणी सरकारकडे मागणी केली जात आहे. तर तुम्हाला 3000 रुपये भेटणार का नाही ह्या पण गोष्टी सांगणार आहे. त्याचबरोबर जून महिन्याचा हप्ता नेमका कधी भेटणार आहे, जीआर कधी येणार आहे, काय नेमकी बातमी आहे, ते सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. चला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला ही साम टीव्हीची पहिली बातमी. सगळ्या 3 न्यूजपेपरला 3 टीव्ही चॅनलला बातमी आल्या. साम टीव्हीला आली आहे, टीव्ही 9 ला आलेली आहे आणि अजून एका न्यूजपेपरला सकाळ न्यूजपेपरला पण आलेली आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे. साम टीव्हीची बातमी बघा. लाडकी बहीण योजना जुलैची 3 तारीख पण उजळली संपलेली आहे. लाडक्या बहिणींना जूनचे 1500 रुपये कधी मिळणार तारीख आलेली आहे समोर. तर बघा लाडक्यांना जवळ 3 तारीख संपली, 4 तारीख आता या ठिकाणी आलेली आहे, तरी पण अजून लाडक्या बहिणींना हप्ता भेटला नाहीये. मग हा हप्ता नेमका कधी भेटणार आहे, तारीख या ठिकाणी समोर आली. साम टीव्हीची पहिली बातमी तुम्हाला दाखवली. नेमकी काय बातमी आहे तुमच्या समोर या ठिकाणी दाखवायला लागलो आहे. बघा लाडक्यांनो साम टीव्हीची ही बातमी काय बघूया. महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे. जुलै महिन्याचा पहिला आठवडा सुरू झालेला आहे पण अद्याप जून महिन्याचा हप्ता न मिळाल्याने राज्यातील लाखो महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेलं आहे. मात्र आता या संदर्भात एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक अपडेट समोर आली असून बघा लाडक्यांनो एक अत्यंत दिलासादायक आणि दिलासादायक आणि अत्यंत मोठी अशी बातमी अपडेट समोर आलेली आहे. कोणत्या महिन्याची? जून महिन्याच्या हप्ता वाटपाची एक दिलासादायक बातमी समोर आली. संभाव्य तारीख देखील निश्चित झाल्याचे समजत आहे. 15 जुलै पर्यंत बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्याची शक्यता या ठिकाणी व्यक्त केली जात आहे. बघा 15 जुलै, बघा मागच्या वेळेस देखील 15 जूनला हप्ता आला होता. मी तुम्हाला तारीख सांगितलं होतं, त्या तारखेमध्ये तुम्हाला हप्ते या ठिकाणी वाटपाला सुरुवात झाली होती. 12 ते 15 जून तुम्हाला मागच्या वेळेस मी सांगितलं होतं. 10 जूनला हा जीआर आला होता आणि 12 ते 15 तारखेपर्यंत तुम्हाला वाटप होईल असं मी तुम्हाला सांगितलं होतं आणि त्याचनुसार या ठिकाणी वाटप सुरू झालं 15 तारखेला. आणि लाडक्यांनो बघा सेम या ठिकाणी यावेळेस पण असं होईल अशी स्वरूपाची बातमी समोर आली. 15 जुलै पर्यंत हप्ता वाटप होईल अशी सरकारची मोठी बातमी समोर आली. आणि लाडक्यांनो बघा 10 जुलै पर्यंत तुम्हाला अजून एक गुड न्यूज भेटणार आहे. 10 जुलै पर्यंत तुम्हाला जीआर पण येऊन जाईल. त्याच्यामुळे काळजी करायची बिलकुल गरज नाही. 10 जुलै पर्यंत या ठिकाणी जीआर येईल आणि 15 जुलै पर्यंत खात्यामध्ये पैसे जमा होण्याची शक्यता या ठिकाणी सांगितलं आहे. साम टीव्हीची पहिली बातमी तुम्हाला दाखवली. बघा जुलै महिना सुरू झाला असला तरी जून महिन्याचा 1500 रुपयाचा हप्त्याबद्दल अद्याप कोणती अधिकृत घोषणा झालेली नाही. परंतु सूत्राकडून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार येत्या 15 जुलै पर्यंत लाडक्या बहिणींना जून महिन्याचा थकीत हप्ता मिळू शकतो. यामुळे गेल्या काही दिवसापासून वाट पाहणाऱ्या महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्य सरकारकडून प्रत्येक महिन्याचा 10 तारखेला लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे वर्ग केले जातात अशा स्वरूपाची बातमी समोर आली. तर 15 जुलै पर्यंत एक गुड न्यूज तुम्हाला भेटणार लाडक्यांनो. आता बघा
अजून एक सकाळ न्यूज पेपरची बातमी तुमच्या समोर दाखवली बघा लाडक्यानो, खूप महत्वाची बातमी आहे. तुम्हाला आता साम टीव्हीची बातमी दाखवलोय. आता सकाळ न्यूज पेपरची बातमी काय बघा, लाडक्या बहिणींनो लक्ष द्या, लाडक्या बहिणींनो लक्ष द्या. तुमच्या बँक खात्यामध्ये 1,500 ऐवजी जमा होणार 3,000 रुपये, पण या 80 लाख महिलांना बसू शकतो फटका. बघा या ठिकाणी समोरासमोर एक दिलेला आहे की 80 लाख लाडक्या बहिणींना फटका बसू शकतो. म्हणजे अजून पण त्या 80 लाख लाडक्या बहिणींना हप्ते भेटणं आता शक्य नाहीये. म्हणजे त्या हप्त्या भेटण्यासाठी त्यांना आता झगडावं लागणार आहे. तर 80 लाख लाडक्या बहिणीचं नेमकं काय होणार अशा स्वरूपाची एक बातमी समोर आली. त्याचबरोबर तुम्हाला 1,500 भेटणार का 3,000 रुपये ही पण बातमी समोर येत आहे. सकाळची बातमी आहे बघा, सकाळ न्यूजपेपर महत्वाचा न्यूजपेपर आहे, महाराष्ट्रातला हा महत्वाचा न्यूजपेपर आहे. त्याच्यामध्ये काय बातमी आली आपण या ठिकाणी बघूया. दरम्यान प्रशासनाकडून रखडलेल्या हप्ते लवकरच वितरण करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे जून आणि जुलै महिन्याचे प्रत्येकी 1,500 रुपये असे एकूण 3,000 रुपये एकत्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बघा जून महिन्याचा हप्ता आणि जुलै महिन्याचा हप्ता जर एकत्र आला 3,000 रुपये आले तर खूप चांगलं होणार आहे. तुम्हाला असं लाडके त्यांना वाटते का की 2 महिन्याचे हप्ते एकत्र भेटायला पाहिजेत, कारण की गॅप मोठा पडतोय आणि अधिवेशन सुरू आहे, पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारला या ठिकाणी हा प्रश्न विचारायला पाहिजे, विरोधी पक्षांनी प्रश्न विचारायला पाहिजे, नेमकं 80 लाख लाडक्या बहिणींना बाहेर का काढलं. जवळजवळ 2 वर्ष झालं त्यांना हप्ते देत आहेत, मग यामध्ये काय प्रॉब्लेम झाला असा की या ठिकाणी त्यांना बाहेर काढलं जात आहे. कारण काही अशा लाडकेताई आहेत, पात्र लाडकेताई आहेत. मी या ठिकाणी कमेंट्स वाचत असतो, कमेंट्स मध्ये लाडकेताई लिहित आहेत, माझ्या घरामध्ये कोणी 4 चाकी वाहनधारक नाहीये, माझ्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरदार नाहीये, माझ्या घरामध्ये कोणी 2.5 लाखाचं उत्पन्न घेत नाहीये, माझ्या घरामध्ये डॉक्युमेंट सगळे बरोबर दिलेले आहेत, माझ्या घरामध्ये सगळ्या गोष्टी कंप्लीट आहेत, माझ्या घरामध्ये मी स्वतः एकटी लाडकी बहीण आहे, तरी पण मला हप्ता का भेटत नाहीये. माझ्या घरामध्ये माझा पती जो आहे तो या ठिकाणी मोलमजुरी करतो, आमचं हातावरलं पोट आहे, आम्हाला या ठिकाणी भाड्याच्या घरामध्ये राहावं लागत आहे. अशा बऱ्याच कमेंट्स या ठिकाणी येत आहेत आणि बऱ्याच लाडकेताईमध्ये आहेत की माझी मी ई-केवायसी कंप्लीट करून घेतली, बऱ्याच लाडकेताईमध्ये आहेत की माझे या ठिकाणी पती माझ्या जवळ राहतात त्याच्यामुळे आमची ई-केवायसी झालीच नाही. अशा बऱ्याच लाडक्याताई या ठिकाणी कमेंट्स टाकत आहेत. सरकारला विनंती आहे, अशा प्रत्येक लाडक्या बहिणीला तुम्हाला मदत करावं लागणार आहे, कारण की सरकारने सुरू केली होती लाडकी बहीण योजना. त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं जर आम्हाला तुम्ही मतदान केलं तर आम्ही 100% तुमच्या लाडक्या बहिणीच्या पाठीशी राहू. पण आता या ठिकाणी असं दिसत आहे की 80 लाख लाडक्या त्यांना बाहेर काढलेलं आहे. ज्यावेळेस 36,000 कोटी रुपये मंजूर व्हायला पाहिजे होते ते 26,000 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. म्हणजे जवळजवळ 80 लाख लाडक्या बहिणी आधीच बाहेर काढण्याचं असं ठरलं होतं की काय, अशा स्वरूपाचा प्रश्न या ठिकाणी सरकारला आपण विचारत आहोत की सरकार नेमकं तुम्ही करत काय आहे. मागच्या वर्षी जर बघितलं तर 36,000 कोटी रुपये मंजूर झाले होते आणि यावेळेस जर बघितलं तर 26,000 कोटी रुपये मंजूर झाले. म्हणजे 10,000 कोटी ऑलरेडी कमी भेटलेले आहेत. जो 1 वर्षाला लागतात 36,000 कोटी, तर आता भेटलेत फक्त 26,000 कोटी. मग सरकारने अगोदरच 80 लाख लाडक्या बहिणीला बाहेर काढले, याचा अर्थ त्यांना अगोदरच माहित होतं का की सरकारने आता ह्या लाडक्या बहिणी बाहेर काढल्यात. तर सरकारला हा प्रश्न विरोधी पक्षांनी विचारला पाहिजे की काय नेमकं प्रॉब्लेम आहे, कशामुळे इतके पैसे कमी तुम्ही मंजूर केलेत. सरकारला विनंती आहे, सर्व लाडक्यांना या ठिकाणी सपोर्ट करा. हा गुरुदादा तुमच्या सगळ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे, तुमच्यासाठी मी बोलत आहे, झगडत आहे, तुम्ही पण सगळ्यांनी सपोर्ट करत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.